नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर। आज मी काचबिंदू या विषयावर बोलणार आहे। तर काचबिंदू कशामुळे होतो आपल्याला आणि कसा होतो? बघा, जसं आपल्या बॉडीला प्रेशर असतं तसं आपल्या डोळ्यालाही असतं। जेव्हा ते वाढतं तेव्हा आपण काचबिंदू झाला असं म्हणतो। तर प्रेशर कसं वाढतं आपल्या? तर आपल्या डोळ्यामध्ये एक ब्लाइंड स्पॉट असतो नॅचरल। तो जेव्हा मोठा मोठा होत जातो तेव्हा आपल्या डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि डोळ्याचं प्रेशर वाढलं की आपली ऑप्टिक नर्व जी आहे ती दबली जाते आणि त्यामुळे आपली नजर कमी होते। तर या काचबिंदूची जास्त अशी काही लक्षणं नाही। याच्यामध्ये तुम्हाला फक्त समोर दिसतं, सेंटरचं दिसतं आणि आजूबाजूची नजर म्हणजे पेरिफेरल विजन जी आहे ती जाते। म्हणजे आपण असं असं जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ते दिसत नाही, फक्त सेंटरला दिसतं असं स्ट्रेट असं। त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही तो झाला आहे म्हणून। तर तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवली तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जा आणि चेकअप करून घ्या, जेणेकरून डॉक्टर तुमच्या डोळ्याचं प्रेशर चेक करतील आणि नॉर्मल आहे की नाही बघतील। आणि तुमची समजा तो झाला असेल तर एक पेरिमेट्री म्हणून टेस्ट येते, म्हणजे फील्ड ऑफ विजन। त्याच्यामध्ये तो आपल्याला कळतं की डोळ्याची नजर किती राहिली आहे, म्हणजे तो किती प्रमाणात वाढला आहे हे त्याच्यात समजतं आणि त्याप्रमाणे मग डॉक्टर आपल्याला मेडिसिन वगैरे स्टार्ट करतात, म्हणजे ड्रॉप्स वगैरे देतात आणि त्याच्यामुळे तो आपला बरा होऊ शकतो। म्हणून नियमितपणे डोळ्यांची काळजी घ्या, चेकअप करत चला आणि आपली नजर वाढवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माहिती आवडली तर शेअर करा। धन्यवाद।